नमस्कार मंडळी. हाय, हॅलो. कसे आहात तुम्ही सर्वजण? आपण आता टाळकी ज्वारीची कणसं काढण्याची प्रक्रिया, गाळण्याची आणि रास किती झालेली आहे, हे तुम्हाला पूर्ण माझ्या व्हिडिओमधून दाखवत आहे. हे आहेत टाळक्या ज्वारीचे कणस. तर हे कणस असे खुडून एकत्र केलेले आहेत पूर्ण. हे बघा, एकदम चांगले आणि पांढरे शुभ्र ज्वारीचे कणस आहेत हे. बघा कशी ज्वारी पांढरी शुभ्र आहे. हा ढीग आहे कणसाचा, अजून चालूच आहे. कणस खोडून आणत आहेत आणि इथं जमा करत आहेत. हे सर्व जमा झाल्यानंतर, सर्व खोडून झाल्यानंतर याला हालेरमधून गाळून घ्यायचं असते. हे बघा, पूर्ण बायका कणस खोडून आणत आहेत. हे असं खोडून आणून एकत्र जमा करत आहेत. हे बघा, आता हल्लेर आलेलं आहे आपलं आणि गाळायलाही सुरुवात केलेलं आहे. तर आपण ज्वारी बघा छान आणि मोत्यासारखी गळत आहे. एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे. किती भारी पडत आहे ज्वारी बघा. ती मस्त ज्वारी आहे बघा. ही ज्वारी टाळकी ज्वारी आहे. हे अशाप्रमाणे गाळवीत असतात हालेरमधून. एकदम छान पांढरी शुभ्र आणि मोत्यासारखी ज्वारी दिसत आहे दिसायला. हे बघा, ती छान गळत आहे बघा. ज्वारीची भाकर खायला खूप चांगली असते. सहसा महाराष्ट्रामध्ये ज्वारीची भाकर जास्त करून सर्वांच्या घरी खायला असते. बरेच लोक ज्वारीचीच भाकर खात असतात. खरंच ज्वारीची भाकर खाल्ल्याने पोट भरते. खूप चांगली असते. माझी तर फेवरेटच आहे ज्वारीची भाकर. हे बघा, हे आता अशा प्रकारे गाळणी चालू आहे. बायका भरून देत आहेत. वरती मामाश्री बसून कंस टाकत आहेत हालेरमध्ये आणि वरून कंस टाकल्यानंतर खाली अशी ज्वारी गळत असते. आणि आता गाळून झालेलं आहे पूर्ण. हे असं गाळून झाल्यानंतर त्या राशीची पूजा करत असतात. हे अशाप्रमाणे आमची आत्याबाई बसून बघत आहेत राशीला. ही पूजा होत आहे. ही पायली आहे, हिच्याने ज्वारी भरत असतात. आता नारळ फोडून पूजा होत आहे. ही पूजा आता झाल्यानंतर रास भरून पोते तयार केल्यानंतर घरी आणायला तयार होते. तर मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ही बघा, ही ज्वारीची टाळकी ज्वारीची रास आहे. तर आता आपण ही ज्वारी भरण्यासाठी पूर्ण तयार आहे. एकदम ओके झालेले आहे. या पायलीने भरून घेत असतात. तर आपली रास पूर्ण तयार झालेली आहे. तर धन्यवाद मंडळी.